पोंदवडी गावात दरोडा पडला असून त्यामध्ये एका तरुणीचा खून झाल्याची माहिती मिळताच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक रोहित शिंदे, हेड कॉन्स्टेबल वैभव ढेंगळ हे घटनास्थळी दाखल झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात धामधूम सुरू असतानाच झालेल्या या घटनेने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता कोमलच्या अंगावर वार करण्यात आले असल्याने ती मृत झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाघ कुटुंबियाकडे घटनेबाबत चौकशी केली असता मयत कोमलची आई अलकाबाई वाघ यांनी सांगितले की रात्री 8 वाजता घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते. मी आणि माझी मुलगी कोमल एका खोलीत तर दुसऱ्या खोलीत माझा मुलगा तानाजी व सून शोभा हे झोपले होते. तेव्हा रात्री 8:30च्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले 3 इसम आले. त्यांनी दरवाजा वाजवल्यामुळे कोण आले आहे हे पाहण्यासाठी दरवाजा उघडला. तेव्हा 3 जण घरात घुसले. तानाजीच्या हातातील मोबाईल काढून घेतला, त्याला कडी लावून खोलीत बंद केले. हे पाहून मी माझा दरवाजा आतून बंद केला. तेव्हा दरवाजाला धक्के मारून दरवाजा उघडला. त्यांनी कोमल हिच्यावर हत्याराने सपासप वार केले. ती जागेवर कोसळून मरण पावली. दरोडेखोरांनी घरातील सोने चांदी व पैसे याला हात न लावता कोमलवर हल्ला केला असल्याचे आढळून आले. दरोडा पडला असता तर दरोडेखोरांनी मालमत्ता नेली असती. मात्र यात असा प्रकार घडलेला दिसून आला नसल्यामुळे हा वेगळा प्रकार असल्याचे पोलिसांना कळून आले. पोलिसांनी अलकाबाई यांच्याकडून फिर्याद दाखल करून घेतली. अलकाबाई यांनी दिलेल्या या फिर्यादीमध्ये घरात 3 अनोळखी इसम घुसले व त्यांनी कोमल हिला ठार मारल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी त्यांच्याकडे तुमचा कोणावर संशय आहे का, असेल तर त्यांची नावे सांगा असे सांगितले. तेव्हा त्यांनी या प्रकरणी 3 संशयितांची नावे पोलिसांना सांगितली. त्यामध्ये कोमलचा नवरा बिभीषण विलास म्हात्रे, कोमलचा प्रियकर सलीम सय्यद आणि कोमलचा दीर देवीदास म्हात्रे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. अलकाबाई यांनी संशयित म्हणून 3 नावे दिल्याने त्यांना ताब्यात घेण्याचे ठरवले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्या 3 शोध घेण्यासाठी श्वान पथक आणले. श्वान पथकाने बिभीषण म्हात्रे याच्या घरापर्यंतचा मार्ग दाखवल्यामुळे पोलिसांना बिभीषण विषयी संशय बळावला. पोलिसांनी खबऱ्याकडून माहिती काढली तेव्हा समजले कोमल ही बिभीषण पासून गेल्या 3 वर्षापासून वेगळी झाली होती. ती आईकडेच राहत असल्याचे समजले. तसेच दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होत असल्याचेही समजून आल्यामुळे पोलिसांनी बिभीषण याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही, पण पोलिसांपुढे त्याचा फारसा टिकाव लागला नाही आणि त्याने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले, माझी अर्धी शेतजमीन कोमलकडे जाणार असल्याने ती वाचावी म्हणून 8 लाखाची सुपारी देऊन तिचा खून घडवून आणला. या कटात कोण कोण सहभागी आहेत याचा तपास पोलिसांना लावायचा होता. पोलिसांनी बिभीषण विलास म्हात्रे वय 26 राहणार पोंदवडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर याला न्यायालयात उभे केले. तेव्हा त्याला न्यायाधीशांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी केली. पोलीस कोठडीत पोलिसांनी आरोपी बिभीषण याची कसून चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले, साहेब, आमच्या गावात पोंदवडी येथे राहणारे सौदागर वाघ यांची मुलगी कोमल हिच्याबरोबर माझा विवाह झाला. दोघांनी आनंदाने संसार सुरू केला. 1 वर्षानंतर एक मुलगा झाल्यामुळे घरात आनंद साजरा करण्यात आला. मुलगा झाल्यानंतर कोमल ही माझ्याकडे दुर्लक्ष करू लागली. शरीर सुख देण्यासही नकार देऊ लागली. घरात किरकोळ कारणावरून भांडण करू लागली. तिचे वागणे पूर्णपणे बदलले होते. त्यामुळे घरातील शांती हरवून गेली होती. आमच्या दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्याने कोमल माहेरी निघून गेली. तिला नांदण्यासाठी ये म्हणून अनेक वेळा सांगितले, मात्र ती येण्यास तयार नव्हती. गेल्या 3 वर्षापासून ती वेगळी राहत आहे. काही महिन्यापूर्वी तिचे गावातीलच एका तरुणाबरोबर प्रेम संबंध सुरू झाले. याची चर्चा गावभर सुरू झाली. तेव्हा मी तिच्या घरी जाऊन सासरे सौदागर वाघ यांना कोमल हिला माझ्याकडे नांदवायला पाठवा किंवा तिला नीट वागायला सांगा असे सांगितले. यावेळी आमच्यामध्ये भांडणे झाल्यामुळे दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी आम्ही दोघांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कोमल हिने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर सुनावणी झाली तेव्हा कोमलने न्यायालयात सांगितले
की माझा मुलगा 3 वर्षाचा आहे. यापुढे त्याच्या पालनपोषण आणि शिक्षणावर खर्च होणार आहे. मी कमावत नसल्याने खर्चासाठी उत्पन्न म्हणून मला पती बिभीषण यांच्याकडे असलेल्या जमिनीपैकी निम्मी जमीन देण्यात यावी अशी मागणी केल्यामुळे माझ्या जमिनीतील निम्मी जमीन कोमलला जाणार असल्याने मी अस्वस्थ झालो. तिला जमीन द्यायची नाही यावर विचार करून एक योजना ठरवली. त्यानुसार दरोडा पडला असे भासवून कोमलचा खून करण्याचा निर्णय घेतला. माझा मित्र रोहन मोरे याच्याबरोबर याविषयी चर्चा केली. नंतर गुंड सुनील शिंदे राहणार भांबोरा तालुका कर्जत याला कोमलचा खून करण्यासाठी 8 लाख रुपयांची सुपारी दिली. त्याचप्रमाणे सुनील शिंदे याने त्याच्याबरोबर आणखी 2 साथीदार घेतले. तिघांनी मिळून दिनांक 16 जुलै 2024 रोजी रात्री 8:30 वाजता कोमलच्या घरी जाऊन दरोडा पडला असे भासवून कोमलच्या अंगावर हत्याराने सपासप वार करून तिचा त्यांनी खून केला. काम यशस्वी झाले होते. माझ्यावर काही आरोप येणार नव्हता. मात्र सासू अलकाबाई वाघ यांनी फिर्याद दिल्यावर संशयित म्हणून माझे नाव घेतले. शिवाय माझ्या घरापर्यंत आले आणि मी केलेले कृत्य उघड झाले. कोमल खून प्रकरणात 6 आरोपींचा समावेश असल्याचे आढळून आल्यामुळे पोलिसांनी आरोपी बिभीषण उर्फ पिन्या विलास मत्रे वय 26 राहणार पोंदवडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, रोहन प्रदीप मोरे वय 20, सुनील विष्णू शिंदे वय 39, दीपक सुनील हिरभगत वय 32, सोन्या परशुराम सवाने वय 23, ऋषिकेश अनिल शिंदे वय 22 यांच्यावर कोमल मत्रे खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून 6 आरोपींना अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.